आपले हक्काचे व्यासपीठ। जातीचा दाखला मिळण्यासाठी साहेबांच्या अंगठ्यासाठी 500 रुपये। शहादाचे प्रांताधिकारी सुभाष दळवींचा गजब कारभार। शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात लाच देऊन फटक्यात काम होत असल्याचे संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या अंगठ्यासाठी अर्जदाराकडून संबंधित लिपिकाने 500 रुपये लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवण्यासाठी संबंधित अर्जदाराचे जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे नेण्यात आले होते, परंतु त्यांनी त्यावर अंगठावर सही केली नाही। त्यानंतर कार्यालयातील संबंधित लिपिकाला 500 रुपये दिल्यानंतर लगेच जातीच्या दाखल्यावर साहेबांचा अंगठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैसे देऊन कामे केली जातात असा तोंडी आरोप काही तक्रारदार करत होते। त्या आरोपांना या पुराव्यांमुळे पुष्टी मिळाली आहे। आरोप खरे ठरले आहेत। शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे भ्रष्ट अधिकारी आहेत, बिनकामाचे व निष्क्रिय अधिकारी आहेत, पुढाऱ्यांचे ऐकून कामं करतात, भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात असा आरोप लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात भोंगरा व जाम येथील काही जणांनी मतदारांना धमकी देत खुलेआम पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। पैसे वाटल्याचे व्हिडिओ उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे सादर करण्यात आले। त्यानंतर सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली। भोंगरा येथील प्रकरणात भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी सुभाष दळवी यांनी पेनड्राईव्ह मध्ये सादर करण्यात आलेला पैसा वाटल्याचा व्हिडिओ गायब केला। त्यानंतर दुसऱ्यांदा व्हिडिओ सुभाष दळवी यांना देण्यात आला, तरीही संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत टाळाटाळ करीत आहेत। भोंगरा व जाम येथील पैसे वाटणाऱ्यांविरोधात कारवाई करा या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर अनेकदा उपोषणे केली। जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सुभाष दळवी यांना वारंवार निर्देश देऊनही प्रकरणांची जाणीवपूर्वक चौकशी करत नाहीत। भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा यांची पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नका अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे। अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील पात्र केलेले 7 वनदावे आक्षापोटी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी जाणीवपूर्वक अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवले आहेत। जातीच्या दाखल्यावर अंगठा देण्यासाठी लिपिकामार्फत लाच मागणे, लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्ट आरोपींना पाठीशी घालणे, पैसे वाटल्याचे पुरावे गायब करणे, प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ करणे, जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची चौकशी न करणे, पात्र वनदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे, वन दावेदारांना वन हक्कांपासून वंचित ठेवणे, वन दावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे, राजकीय पुढाऱ्यांचे ऐकून कामे करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्या विरोधात करण्यात आलेले आहेत। नंदुरबारचे जिल्हाधिकारी मिताली सेठी मॅडम या शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवींवर कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे। शहादा उपविभागीय कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यावरती साहेबांच्या अंगठ्यासाठी म्हणजे सुभाष दळवी यांच्या अंगठ्यासाठी 500 रुपये लिपिकाने घेतल्याचा पुरावा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे। एका अर्जदाराने शहादा कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता। हा जातीचा दाखला सुभाष दळवी प्रांत अधिकारी यांच्या पुढ्यात अंगठा ठेवण्यासाठी ठेवण्यात आला, परंतु सुभाष दळवी यांनी त्यावरती अंगठा ठेवला नाही। थोड्याच वेळात या संबंधित लिपिकाला अर्जदाराने 500 रुपये दिल्यानंतर लगेचच या दाखल्यावरती साहेबांचा अंगठा पडला असा धक्कादायक प्रकार शहादामध्ये घडलेला आहे। शहादा प्रांत कार्यालयामध्ये पैसे देऊन कामं केली जातात असे तोंडी आरोप अनेक तक्रारदार करत होते। या आरोपांना या पुराव्यामुळे पुष्टी मिळालेली आहे। हे आरोप खरे ठरू लागले आहेत। शहादा प्रांत अधिकाऱ्याचे जे कार्यालय आहे त्याचे प्रमुखच जर भ्रष्ट असतील तर खालचे जे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, लिपिक आहेत, हे भ्रष्टाचार करायला अजिबात घाबरणार नाही, कारण की हे अधिकारीच त्यांना भ्रष्टाचार करायला वाव देत आहेत। शहादा प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे भ्रष्ट, निष्क्रिय, नालायक व बिनकामाचे अधिकारी आहेत। त्याचे कारण मी सांगतो। लोकसभा निवडणुकीमध्ये शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे काही लोकांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले होते। पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले होते। देशभरात हे पैसे वाटल्याचे व्हिडिओ लोक बघत होते, हे व्हिडिओ प्रसारित होत होते। हेच व्हिडिओ आम्ही सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे सादर केले। या अधिकाऱ्याने या पैसे वाटण्यावरती कारवाई करायला टाळाटाळ केली,
बोंगरा येथील जो पैसे वाटल्याचा व्हिडिओ यांना प्रथम सादर करण्यात आला तो सुभाष दळवी यांनी गायब केला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा यांना आम्ही व्हिडिओ दिला, तरीही अजूनही त्या प्रकरणामध्ये यांनी कारवाई केलेली नाही आहे. जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची यांनी अजिबात अजून चौकशी केलेली नाही आहे. या मागणीसाठी मी स्वतः लोकसभा उमेदवार म्हणून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या, अनेक वेळा उपोषणं केली. माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सुभाष दळवी, प्रांत अधिकारी शहादा यांना वारंवार लेखी निर्देश दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये चौकशी करा आणि कारवाई करा. परंतु या अधिकाऱ्याला एवढा माज आलेला आहे का हा वरिष्ठांचे आदेशसुद्धा मानत नाही. एवढा माज या सुभाष दळवी या उपविभागीय अधिकाऱ्याला आलेला आहे. हा अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर तर करतोच, परंतु आपल्या कर्तव्यात कसूर करतो. लोकसभामध्ये पैसे वाटणाऱ्यांना वाचवून यांनी भ्रष्टाचारांना वाचवून यांनी एक प्रकारे लोकशाहीची हत्या केलेली आहे. यांनी त्या भ्रष्टाचारी पैसे वाटणाऱ्यांना खुली सूट दिलेली आहे. अजूनही या मतदारसंघामध्ये हे लोक बिनधास्त पैसे वाटतील याची शक्यता नाकारता येत नाही. अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील 11 वन दावेदार उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर 5 दिवस उपोषणाला बसले होते. या उपोषणकर्त्यांची या सुभाष दळवी या प्रांत अधिकाऱ्यांनी चेष्टा केली. या वन दावेदारांचे दावे वन हक्क समितीमध्ये मंजूर करण्यात आले. ते मंजूर केलेले दावे आकसापोटी यांनी नामंजूर करून अपात्र करून, पात्र झालेले दावे अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवलेले आहे. याचाच अर्थ हे जे अधिकारी आहे हे काम बिघडवण्याचं काम करतात. आदिवासी बांधवांच्या कामासाठी यांना नेमलेलं आहे, जनतेची सेवा करण्यासाठी नेमलेलं आहे. हे चांगलं काम तर करतच नाही, परंतु काम बिघडवण्याचं काम हे करतात. म्हणून असा बिनकामाचा अधिकारी, जो नालायक अधिकारी आहे, आदिवासींच्या जीवावरती उठलेला आहे, कामं बिघडवत आहे, भ्रष्ट अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला या विभागामध्ये नेमणूक देऊ नये अशी आमची मागणी आहे. या अधिकाऱ्यांमुळे अनेक वन हक्कधारक आपल्या वन हक्कापासून वंचित आहे. यांनी अनेक वनदावे प्रलंबित ठेवलेले आहेत, जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेले आहेत. म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटणाऱ्यांची चौकशी न करणाऱ्या आणि पैसे वाटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या, पुरावे गायब करणाऱ्या, त्याचबरोबर आदिवासी वन हक्कधारकांचे पात्र दावे अपात्र करून पाठवणाऱ्या, आदिवासींची कामं बिघडवणाऱ्या, आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या, या मनमानी करणाऱ्या या अधिकाऱ्याची पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये शहादा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नये अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे. या सुभाष दळवी या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. हॅलो सर. हा बोल ना. या फोनपे तुझा नंबर आहे ना? अरे बाबा हा नाही रे बाबा माझा. नाही म्हणजे आता टाकलंय हं? ते स्कॅनर टाकलं ते. माझं नाही, मित्राचं आहे ते. मित्राचं आहे का? मग त्याचे नाव सांगा ना. मग ते दुसऱ्याला जास्त येत नाही मला, म्हणून काय नाव आहे तशा? अरे तू त्याला ऍड करून घे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? डायरेक्ट ऍड कर मध्ये तू. नाही ऍड केलंय, पण त्याच्या नाव काय आलं आहे? संदीप का काहीतरी नाव आलंय. 1 रुपया टाकून बघतो, त्याला फोन करून बघा तुम्ही, नंतर टाकतो मग. का तू तो गुरुकृपा आलाय ना? हा आलाय, पण मला वाचता येत नाही ना इंग्लिश मध्ये. तू ते ऍड केलंय ना बरोबर? हा बघा. 83 59 69 58 62 88. हा मग टाकून देऊ का मग? 83 69 63 69 58 62 ना? 58 62 88. ठीक आहे, बरोबर आहे. टाकून देऊ ना मग? हो हो हा चालेल, ठेवतो मग सर. तुम्ही करू, आणि संजयकडे फोन करतो मी. हो, टाकलं की मग मेसेज टाकून दे तिथं. हा तुम्हाला ते आता ते 500 रुपये टाकतो ना,
त्याचे फोटो स्क्रीनशॉट मारून तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो मी. हो हा चालेल, ठेवतो मग सर. हो. हॅलो, हा बोल ना. सर एक मिनिट. कुठे आहे आता? ऑफिसला आहे ना, बोल. ऑफिसला आहे का? होऊन जात असेल तर 500 रुपये देऊन टाकतो ना सर, करून द्या ना तुम्ही. अरे यार तुम्ही ना काय सांगायचं, तुम्हाला सांगू राहिलं ना, ते करून देऊन टाका ना, 500 रुपये देऊन टाकतो मी असं. पण आज नाही होणार. उद्या होऊन जाईल. उद्या. मग काय करा, आमचं जायला पण नाही लांब आहे, आम्ही आता सध्या मसावदला आहे. तुम्हाला पैसे टाकून देतो, तुम्ही करून देऊन टाका असं. ठीक आहे, तुला मी एक स्कॅनर टाकतो त्याच्यावर. हॅलो, अरे स्कॅनर टाकतो त्या नंबरला, त्याच्यावर टाकून दे. या नंबरवर का? नाही, मी तुला टाकतो ना, स्कॅनर टाकतो. हा सर, तसंच करू. टाकून दे, मग उद्या करतो मी. उद्या होऊन जाईल का? मग आमचं कसं आहे, उद्या अर्जंटच आहे ना. मग किती? बघ बाबा, आता तुला सांगून देतो, आता साहेबांनी सकाळी थंब दिला, उद्या तुला 12-1 पर्यंत भेटेल. पण असं नाही, उद्या 100% भेटेल तुला संध्याकाळपर्यंत. पण असं नाही की तू सांग मला 10ला दे, कारण की साहेब सर्वात दाखल्यांच्या कधी थंब ठेवता. ते 10ला बी ठेवून देता, 12ला बी ठेवता किंवा 3ला बी ठेवता. तेवढी घाई नाही करायची सांगून देतो. पण उद्या तुला 100% भेटेल संध्याकाळपर्यंत. असं आहे का? मग पैसे मग तू आता टाकून दे, तुला मी स्कॅनर टाकतो. त्याच्यावर टाकून दे, आता मी करतो. हो, पण होऊन जाईल ना उद्यापासून 12 पर्यंत. उद्या मी काय सांगतोय तुला, साहेब उद्या ठेवलं तर 10ला बी ठेवून देईल, किंवा जर मीटिंगला गेले तर मग दुपारी बी ठेवता. म्हणजे उद्या तुला संध्याकाळ उद्याच भेटेल, मग संध्याकाळपर्यंत बी होऊ शकतं. असं आहे का? तुम्ही काय करता, दिलं मग आताच द्या असं नाही. सर्वांच्या एकत्रच काम होतं, म्हणजे दिवसातनं एकदा थांबवतो. बरोबर, चालेल. मग तो कधी बी होऊ शकतो असं. बरोबर. मग दुसरे कागदपत्र जळायची काही गरज नाही ना? चालेल, मी करून घेईल त्याच्यावर. पण पुढच्या वेळेस राहिलं तर मी ते जोडा, कारण की मी तर करून देऊ, साहेब डायरेक्ट रिजेक्ट करून देत. बरोबर, कारण की पुरावे पाहिजे राहतात. मग आम्ही ते कास्टाचं प्रिंट तिथे दोडगावलाच काढू शकतात ना? हा, तुम्ही जिथं काढू शकता तुम्ही तिथे ना. पण ते कास्ट ओरिजिनल रोज राहणार ना? अरे बाबा, हे तुमचे ते जे तुम्ही भरताना ते डुप्लिकेट बनवता, इथं ऑनलाईन साहेबांच्या आमच्याकडे डुप्लिकेट बनतं. मग पैसे Subscribe now and press the bell icon. Never miss an update. WhatsApp वर